नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. सकारात्मक घटनांच्या वाचनामुळे वाचकांवर पर्यायाने समाजावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारितेला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केले. पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे कस्तुरबा नगर येथील मठात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्रोब्र श्री ईश्वरानंद महास्वामीजी, मठाधिपती श्रोब्र श्री शिवपुत्र महास्वामीजी, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत, डॉक्टर वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजशेखर जेऊरकर, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबुडे, व्यंकटेश पटवारी, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने, ज्येष्ठ पत्रकार विजय देशपांडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मनीष केत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कृष्णात पाटील, डॉक्टर अनिल सरजे, ॲडव्होकेट ओस्मनी उपस्थित होते. यावेळी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलग 11 वेळा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विक्रम खिलबुडे यांचा, तर सीबीआयचे विशेष सरकारी वकीलपदी निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांचा विशेष सत्कार याप्रसंगी झाला. यावेळी राजू औषट्टी, शरणमठ ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, माजी नगरसेवक श्रीनिवास पुरुड आदी उपस्थित होते.